नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण बघणार आहोत 29 जुलैचा हवामानाचा अंदाज। कोणत्या भागात कसा पाऊस, कसं वातावरण असणार ते आपण बघणार आहोत। आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह किंवा कोरडं वातावरणासह किंवा अवकाळी पावसासह पावसाचं आगमन होतं की नाही ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, 29 जुलैची पुन्हा ताजी हवामानाची बातमी घेऊन मी पुन्हा तुमच्यासाठी सर्वांसाठी हजर आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कोणत्या भागातून तुम्ही व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघतोय की वार आहे बुधवार आणि तारीख आहे 29। तर 29 तारखेला कोणत्या कोणत्या भागात कसा पाऊस असणार हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की सुरत, नाशिक, मुंबई, पुणे या भागांमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तर ढगाळ वातावरण ते कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळते। त्याचबरोबर अकोले, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, इकडे जळगाव, बुरहानपूर, खरगोन, नंदुरबार, त्याचबरोबर पुणे, चिपळूण, सातारा, बारामती, बार्शी, लातूर, उदगीर, नांदेड, परभणी, बीड, त्याचबरोबर वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट या सगळ्या भागांमध्ये जर आपण बघितलं तर पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळतोय। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओमध्ये जर बघितलं तर निर्मळ तर या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस हा बघायला मिळतोय। तर त्याचबरोबर इकडे बघू शकता तुम्ही की जसं जसा तर मित्रांनो, तुम्ही बघा की नाशिक मध्ये जर आपण बघितलं तर उद्या 29 तारखेला दुपारी 1च्या नंतर जे वातावरण आहे ते कोरडं असणार आहे। त्याचबरोबर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे काही ठिकाणी। त्याचबरोबर वापी, बोईसर आणि मुंबई या ठिकाणी जर आपण बघितलं तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। तसेच अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुद्धा वातावरण कोरडं असणार आहे दुपारी 2च्या म्हणजे 1च्या नंतरचं। त्याचबरोबर सातारा, चिपळूण जर आपण बघितलं, त्याचबरोबर रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी जर आपण बघितलं तर पावसाचं वातावरण हे हलक्याच्या मध्यम स्वरूपाचं आपल्याला बघायला मिळतंय। तसेच बेळगाव, पणजी, हुबली, कारवार, सिरसी हा जो भाग आहे ना मित्रांनो, तर या भागामध्ये सुद्धा वातावरण कोरडं आहे। तर चला मित्रांनो, आपण बघूया की अहिल्यानगर जिल्हा, त्याचबरोबर अकोला, नाशिक या भागांमध्ये कसं वातावरण आहे पावसाचं ते आपण बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता नाशिकमध्ये घोटी, तसेच जवाहर, पेठ या भागांमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर लाखलगाव, ओझर, पिंपळगाव, बसवंत, निफाड तालुका, बेंडाळी हा जो भाग आहे हा भाग पूर्णतः कोरडा आहे दुपारपासून। तसेच ओझर सुद्धा, तसेच दिंडोरी या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे, तर वणीला सुद्धा ढगाळ वातावरण आहे। अंबवण्यामध्ये सुद्धा, त्याचबरोबर कळवण तर या भागांमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। सापुतारा, वाघदरड, त्याचबरोबर सुरगाणा या भागामध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपण बघतोय। त्याचबरोबर मित्रांनो, इकडे तुम्ही जर बघितलं तर त्र्यंबक या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। तसेच घोटीमध्ये सुद्धा पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आहे। कसारा, त्याचबरोबर पलसीन या भागामध्ये, अंघाई, पिवळी या भागामध्ये सुद्धा वातावरण हे हलक्याच्या मध्यम स्वरूपाचं आपल्याला बघायला मिळतंय। कल्याण डोंबिवलीमध्ये जर बघितलं तर कल्याण डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मुंबई या भागामध्ये पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा बघायला मिळतोय। पनवेल, रसायनीमध्ये सुद्धा वातावरण हे हलक्याच्या मध्यम स्वरूपाचं आपल्याला बघायला मिळतंय। लोणावळ्यामध्ये जर बघितलं तर लोणावळ्यामध्ये सुद्धा वातावरण हलक्याच्या मध्यम स्वरूपाचं आहे। तसेच नागोठणे, रोहा या भागामध्ये सुद्धा वातावरण हलक्याच्या मध्यम स्वरूपाचं आपल्याला बघायला मिळतंय। तसेच मित्रांनो, आपण बघितलं तर पुण्याचा जर काही भाग बघितला तर तुम्ही बघू शकता पुण्यामध्ये ना, तर मुरुड जंजिरा हा पुण्याचा भाग नाहीये, पण मुरुड जंजिरामध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। तसेच इकडे जर बघितलं तर हरिहरेश्वर या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। तसेच मंडणगड या भागामध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय। मानगाव, महाड मध्ये सुद्धा पाऊस हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आहे। तर महाबळेश्वर या ठिकाणी सुद्धा पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आहे। त्याचबरोबर वाई आणि भोर या ठिकाणी, तसेच सासवड या ठिकाणी कोरडं वातावरण ते ढगाळ वातावरण आहे। त्याचबरोबर जेजुरी, लोणांद, इकडे फलटण
बारामती या भागांमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. मित्रांनो, खेड, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे इकडे जर बघितलं तर मंचर या भागांमध्ये सुद्धा, आळेफाटा, जुन्नर या भागांमध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर जुन्नर या ठिकाणी आळेफाटा, मंचर, खेड, पिंपरी चिंचवड आणि पुणे हा भाग कोरडा आहे. तसेच जुन्नर या भागामध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तसेच अकोल्यामध्ये सुद्धा पाऊस नाहीये, कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर संगमनेर, लोणी या भागांमध्ये सुद्धा कोरडं वातावरण आहे. श्रामपूरमध्ये सुद्धा, अहिल्यानगर मधील श्रामपूरमध्ये सुद्धा वातावरण कोरडं आहे. तसेच राहुरी, त्याचबरोबर देवळाली, प्रवरा, कनगर इकडे जर बघितलं तर बेलापूर, कोल्हार, लोणी, राजुरी, तरकसवाडी, दिघी, श्रामपूर तर आपण बघितलं, ब्राह्मणगाव, खोकर, टाकळीबाण, कमळापूर, कानपूर, जाफराबाद, चांगदेवनगर, एकरुखे, राहाता, शिर्डी, पिंपळवाडी, पोहेगाव, खुर्द, कोपरगाव तुम्ही बघू शकता, कोपरगाव, भोजळे या सगळ्या भागामध्ये जर आपण बघितलं तर वातावरण पूर्णतः कोरडं आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचा जर तुम्ही भाग बघितला तर तुम्ही बघू शकता आपेगाव, अंदरसूल हा नाशिकचा भाग आला येवल्या जवळ. त्याचबरोबर वैजापूरमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की बुधवारी 29 तारखेला कसं वातावरण असणार, कोणत्या भागांमध्ये किती पाऊस पडतो हे आपण बघितलंय. तर मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओमध्ये जर तुम्हाला सांगायचं जर झालं तर उद्या हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा प्रत्येक भागामध्ये दाखवला जातोय. कारण की 5 ते 6 पर्यंतचा जे हवामानाचा अंदाज आपण जो बघितला तर पूर्णतः वातावरण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत वातावरण सारखं असणार आहे. आला तर खूपसा पाऊस येणार नाही, हलक्याशा मध्यम स्वरूपाचा म्हणजे बुरबुर वगैरे येऊ शकते. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. धन्यवाद.